तिकडे जळगावमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगली जुगलबंदी आणि टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं। गिरीश महाजन यांची गाडी कधीच वेळेवर पोहोचत नाही म्हणून ते वेळेवर येणार नाही अशी शर्यत मी आमदारांसोबत लावल्याचं म्हणत गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांना चिमटे काढले। तसंच कुंभमेळ्याचे मालक गिरीश महाजन हे साधूंचे साधू म्हणत गुलाबराव पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली। मात्र मी वेळेवर येणार नाही म्हणून गुलाबराव पाटलांनी लावलेली शर्यत गुलाबराव पाटील हारले। मी वेळेवर आलो नसतो तर रेबीन कापून नव्हे तर रीतसर गुलाबराव पाटलांनी हॉटेलचं उद्घाटन करून टाकलं असतं असा टोलाही गिरीश महाजनांनी गुलाबराव पाटलांना लगावलाय। तुमचं नशीब चांगलं की तुम्ही अर्धा तास पहिले आले, नाहीतर मी संजीव म्हणून शिपाईन लावली होती, आप्पांची पैन लावली होती, अण्णांची पैन लावली होती आणि मामा साक्षीदार होता। आणि मामा ठेवायला लागतात नवरीकडनं पण आणि नवरदेवाकडनं पण, त्यामुळे ठरवून घेतलं होते। कारण की म्हणलं ही गाडी कधीच लवकर येत नाही आणि येताना माझ्यावर पावती फाडली म्हणजे तू तिकडे थांबला होता म्हणून मी इकडे लेट आलो। म्हणजे आज या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्ही नाशिकला जाताय आणि कुंभमेळ्याचे मालक आहे म्हणून त्यांनी बरोबर तुम्हाला बोलवलं, माझ्या हाताने उद्घाटन नाही ठेवलं। आता साधूंचे साधू आहेत तुम्ही, त्यामुळे इथे मोठा आशीर्वाद भेटणार आणि हे हॉटेल जोरात चालणार आहे। तुला भाऊ, आपण मला सांगितलं आपण शर्यत हारलात, शर्यत हारलं ना। आपण त्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की गिरीश भाऊ वेळेवर येणार नाही आणि ते जर 5 नंतर आले तर 5 वाजता आपण जाऊन हॉटेलचं रीतसर उद्घाटन करायचं ना, असं गप्पा रीतसर म्हणजे रिबीन कापून नाही, खऱ्या अर्थाने उद्घाटन करायचं, सुरू होऊन जायचं। पण बॅड लक त्यांचं। मी वेळेवर आलो, 10 मिनिट उशिरा झालो, 15 मिनिट उशिरा झालो। एकादशी चालतो ना भाऊ, खायचं नाही फक्त वेफर्स खायचे, तुला काय लागतं बटाट्याचे।